नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण 30 दिवसात इंग्रजी वाचायला शिका ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधील आज आहे 5वा दिवस। तर आज आपण शॉर्ट वॉवेल साऊंड ए याचा उपयोग करून तयार होणारे 3 अक्षरी, 4 अक्षरी, 5 अक्षरी शब्दांचे वाचन कसे करायचे ते आपण शिकणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच या आधीचे व्हिडिओ जर आपण बघितलेले नसेल तर आपण ते व्हिडिओ नक्की बघावेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, इंग्रजीमध्ये 5 वॉवेल्स आहे आणि त्या 5 वॉवेल्सपैकी ए जो आहे ज्याचा साऊंड ॲ असा होतो, तर त्यापासून बनणारे जे शब्द आहे ते कसे वाचायचे हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये आता आपण सेकंड जो वॉवेल आहे ई, ज्याचा फोनिक साऊंड आहे ए, तर यापासून बनणारे जे शब्द आहेत त्यांचं वाचन आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर बघा, ल ए ड असं आपण वाचायचं आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना सुद्धा घरच्या घरी इंग्रजी वाचायला शिकवू शकता। एल न म्हणता त्याला म्हणायचं आहे ल, ई जो आहे त्याचा साऊंड आहे ए आणि डीचा साऊंड आहे ड। ल ए ड लेड, फ ए ड फेड, ब ए ड बेड, र ए ड रेड, ब ए ग बेग, क ए ग केग, ल ए ग लेग, प ए ग पेग। यानंतर बघा टी एच आलेला आहे, तर याचा साऊंड काय होतो हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ज्यामध्ये आपण लेटर्स आणि त्यांचे साऊंड जे आहे याविषयी पाहिला होता। तर टी एच यांचा एकच साऊंड होतो। टी एच हा डायग्राफ आहे आणि त्या 2 अक्षरां मिळून एकच त्याचा साऊंड होतो, तो म्हणजे द किंवा ह। तर या ठिकाणी याचा साऊंड द होतो। थ केव्हा होतो हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। टी एच म्हणजे द, ड ए म देम, ड ए म देम, फ ए म फेम, ड ए न डेन, फ ए न फेन, ह ए न हेन, क ए न केन, म ए न मेन, प ए न पेन, ट ए न टेन, द ए न देन। पुन्हा आता या ठिकाणी डब्ल्यू एच आलेला आहे, तर याचा साऊंड होतो व। व ए न वेन, व ए न वेन, य ए न एन, ब ए ट बेट, ग ए ट गेट, प ए ट पेट, स ए ट सेट, ज ए ट जेट, ल ए ट लेट, म ए ट मेट, न ए ट नेट, य ए ट एट, व ए ट वेट, म ए ड मेड। एस एच आलेला आहे आणि त्याचा साऊंड होतो श, श ए ड शेड। यानंतर काही जोड शब्द आहे, तर यांचं वाचन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत। बघा, जोडाक्षरे कशी तयार होतात, जोडाक्षरांचा उच्चार कसा करायचा यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे। जर आपण तो बघितलेला नसेल तर वर आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो व्हिडिओ नक्की बघावा। बी आणि एल एकत्र आल्यानंतर त्याचा साऊंड होता ब्ल, ब्ल ए न ड ब्लेंड, ब्ल ए न ड ब्लेंड, क्ल ए प ट क्लेफ्ट, क्ल ए प ट क्लेफ्ट, फ्ल एक स फ्लेक्स, फ्ल ए स फ्लेक्स, स्ल ए प ट स्लेप्ड, स्ल ए प ट स्लेप्ड।
तर या ठिकाणी पीचा जो साऊंड आहे तो शॉर्ट करायचा आहे. जसं आपण या ठिकाणी एफ जो आहे फ हा जो आहे याचा शॉर्ट साऊंड केला त्याप्रमाणे. त्यानंतर प्ल ए ड प्लेड, प्ल ए ड प्लेड. ब्र ए ट ब्रेड, ब्र ए ट ब्रेड. क्र ए स ट क्रेस्ट, क्र ए स ट क्रेस्ट. या ठिकाणी सुद्धा सचा जो साऊंड आहे तो सॉफ्ट करायचा आहे. फ्र ए ड फ्रेड, फ्र ए ड फ्रेड. ड्र ए क ड्रेक, ड्र ए क ड्रेक. स्ट ए प स्टेप, स्ट ए प स्टेप. स्व ए प ट स्वेप्ट, स्व ए प ट स्वेप्ट. ट्र ए न ड ट्रेंड, ट्र ए न ड ट्रेंड. तर बघा अशा प्रकारे ही काही जोड शब्द होते, त्यांचे वाचन कसे करायचे ते आपण थोडक्यात बघितलेलं आहे. या शब्दांची जेव्हा आपण वारंवार प्रॅक्टिस करा, वारंवार वाचन करसाल तेव्हा हे शब्द तुमच्या चांगले पाठ होतील, तुमच्या लक्षात राहतील. आणि कुठं एखाद्या लेटरचा साऊंड सॉफ्ट होतो, कुठं हार्ड होतो हे सुद्धा आपल्याला लक्षात येईल. यानंतर लेट्स प्रॅक्टिस. खालील शब्दांचे उच्चार लिहा. या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, यांचे उच्चार काय होतात ते आपण मला कमेंट करायचं आहे. बघा पहिला वर्ड आहे फ्र ए ड, दुसरा आहे प्ल ए फ ट, तिसरा आहे ब ए ड, चौथा आहे ल ए ड आणि पाचवा आहे श ए ड. तर या शब्दांचा उच्चार जो आहे तो आपण मला कमेंट करायचा आहे. मित्रांनो, ही सिरीज आपल्याला कशी वाटत आहेत ते मला नक्की कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, शिकत राहा.